राम राम मंडळी, मी गंगा आणि तुमचं आज माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. आज मी बांगड्या भरल्या बघा. एका हातातच सगळ्या बांगड्या भरल्या, कारण दुसऱ्या हातात जातच नव्हत्या, म्हणजे राईट हातामध्ये. म्हणून हा व्हिडिओ पहा तुम्ही. काय आवडलं काय नाही सांगा. हे बघा, पिल्लू चपाती खात आहे. चपाती आता माझं बाळ 7च महिन्याचं आहे. चपाती दिली ना खातं म्हणजे तुकडे तुकडे करतं. हो, दात यायला लागले ना, सळसळ करतं. मी पण चपाती झाली का देते त्याला खायला. घे तू, शांत तरी बसता नाही का जाग्यावर, तुकडे तुकडे करून टाकतं. मग मी खाते नंतर जेवण करताना. आता आज मी काय बनवले माहिती आहे? साबुदाण्याचे वडे. पण ते साबुदाण्यामध्ये ना पाणी जास्त रात्री टाकलेलं, तर ते जास्त पाणी झालेलं साबुदाण्यामध्ये. आता हे माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीत गोंधळ घालणं हा माझा स्वभावच आहे. तर बरं झालं सासूबाई चांगले सांभाळून घेतात आपल्याला, आहे की नाही. नशीब लागतं चांगला नवरा भेटायला सुद्धा. हे बघा, हे दिसत नसेल, वाईट वाईट आहे ना दोन्ही म्हणून. आता आमच्याकडे जोरात पाऊस चालू आहे, एकदम जोरात. तुमचं कसं चालू आहे पाऊस पाणी पीक? साबुदाणे वडे झाल्यावरती या मग तुम्ही पण खायला. माझी इच्छा होती मी खायची साबुदाणे वडे. मी लई भारी बनवते साबुदाणे वडे, पण माझ्याकडून ना असा आता व्हिडिओ बनवते ना, पहिले तर व्हिडिओ थोडं ना बनवायचे, आता व्हिडिओ बनवते ना ते पचकाच होतो. प्रत्येक वेळेस काही ना काही मी ना गोंधळ घालून ठेवतच असते. म्हणजे आपलं लक्ष ना कामात नसून व्हिडिओ काय बनवतो, कसा बनवायचा काय नाही याच्यात असतं ना. त्याच्यामुळे सगळ्या कामाची ना हे वाट लावून जाते. चटणी बनवली दोन्हीमध्ये टाकण्यासाठी, म्हणजे वडे आणि थोडी साबुदाण्याची खिचडी पण बनवली सासूबाईसाठी. त्यांना जायचं होतं ऑफिसला, ते बोललेले खिचडी बनव, पण त्यांना आवडलेली, त्यांनी खाल्ली. बटाटे मी उकडून घेतलेले कुकरमध्ये, तर ते जास्तच बटाटे उकडले, म्हणजे एकदम चिखल झालेला त्याचा. आता ही चटणी जी आहे ती वड्यासोबत खाण्यासाठी. चटणी बनवली सासूबाईला माहीतच नाही, ते बाहेर गेलेले आणि मी बनवून फ्रीजमध्ये ठेवली. त्यांना जाताना चपाती सोबत खाऊन गेले असते ना ते. आता मग निघता सांगितलं तर ते बोलले मला माहितीच नाही, जाऊ दे आता खातोच. मीच काय केले, शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये मिक्स करून घेतला लागेल तसा. एक नंबर भारी. जर साबुदाणा जर जास्त भिजला नसताना आणि हे बटाट्याचं जर काय बोलतात ना हे नसतं झाला चिखल, तर व्यवस्थित झाले असते साबुदाणे एवढे, माहिती आहे, एक नंबर असे. कारण प्रत्येक वेळेस असे एवढे भारी बनवते ना, हे ह्यांना सुद्धा माहिती आहे, हे पण भारी बोलतात एक नंबर झाले म्हणून. आता शनिवारी मी विचार केलाय, सासूबाईला बोलले मी तुम्ही पावा ना मस्त, जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा आपण मस्त भजी बनवून खाऊ. त्या दिवशी काय एवढं आम्ही कामाचं टेन्शन नाही घेत. ते पण असतं, पिल्लू ते दिवसभर टाइमपास करत असतात दोघं पण. हो का नाही पिल्लू? पिल्लू पप्पी दे, पप्पी दे, एक पप्पी दे, एक पप्पी दे. पिल्लू काय राव, पिल्लूने माझं ना जगणं मुश्किल गेलं. म्हणजे काय बोलावं आता, असं बोलायला पाहिजे नाही पाहिजे माहिती नाही, पण जे यांना लेकरं आहेत ना बारीक, त्यांनाच समजतं राव. म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ते मन बरोबर आहे. काय राव, पहिली लाईफ होती माझी एवढी भारी, एवढ्या रील्स बनवायचे एक नंबर. माझं अकाउंट सुद्धा तेव्हा एकदम ॲक्टिव्ह होतं. आता तरी फ्रीज झालंय वाटतं, व्ह्यूज नाही आहेत माझ्या इन्स्टावरती एवढे जास्त. जशी रील टाकली तसे त्याच्यावर कमेंट चालू व्हायच्या, माहिती आहे. एक तर रील व्हायरल गेलेली माझी, एवढ्या कमेंट आलेल्या, एवढ्या कमेंट म्हणजे 1,500 काहीतरी कमेंट आलेल्या. माझा पहिलाच व्हिडिओ होता तसा तो. त्याच्यानंतर मी ना ते लोकांचे घाणघाण कमेंट ऐकून कसं आपल्याला होतं, आपल्याला आयडिया नसते, मग मी ते बंदच करून टाकलं. चॅनलवर सगळं डिलीट केले व्हिडिओ. आणि मला काय माहिती नव्हतं की बाबा असं लोक बोलतात, हे करतात. आणि काय नाही राव, सगळे चांगलेच असतात माझे व्हिडिओ. काही मी असं वेगळी गोष्ट नाही बनवत की लोक आपल्याला हे करतील.
आपलं ह्याचं होतं गाणं, गोविंदाचं गाणं होतं. त्या गाण्यावरती मी ना रील बनवलेली. ते लोक कसे राहू, माझे फॉलोअर सुद्धा वाढलेले. एका रीलमुळे माझे किती हजारो फॉलोअर वाढलेले. मस्त पहिले मी ऑफिसला जायचे, सुट्टी घ्यायचे. सुट्टी घेऊन आपलं सुट्टीची तर असायची, नसली तर कधी कधी आपण सुट्टी एक्स्ट्रा घेणार आणि मस्त झोपणार, घरातले कामं करणार. आणि ना कधी कधी ऑफिसवरून येताना ना जे खायचं जे मन झालं ना, किती उशीर हो, मग ते येताना खाऊन यायचं. मंचुरियन, चायनीज वगैरे सगळं. घरी कधी आल्यावर स्वयंपाक बनवायचा, कधी नाही बनवायचा, कधी आल्यावर झोपून जायचं. काय लाईफ होती. आणि आता मला खायला सुद्धा ना 2-3 वाजतात घरी असून सुद्धा. हे बघा पाऊस पडतोय मस्त. चला मंडळी, माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सांगा, काही सजेशन द्या मला. तुमच्या सपोर्टची गरज आहे राव. चला मंडळी, नंतर भेटू. बाय बाय.